तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। दुश्मन है जो भी। विक्रम, खूप दुखतंय का रे बाळा? हे बघ, अंगदुखीची गोळी घे, म्हणजे तुला थोडं बरं वाटेल. विक्रम, बघितलंस ना तुझ्या हट्टाचा काय परिणाम झालाय ते? हे सगळं माझ्या हट्टामुळे नाही होतंय का आई? सई आपल्याची खोटं वागली ना म्हणून होतं हे सगळं. सईने असं नव्हतं करायला पाहिजे आई. म्हणजे अजूनही तुला सईचीच चूक वाटते ह्याच्यामध्ये? सईची कितीही चूक असू दे, त्याने मला काही फरक पडत नाही. कारण काही झालं ना तरी माझं सई बाबतीतलं प्रेम कधीच कमी होणार नाहीये आई. तू वेडा आहेस का रे? अरे सईचं तुझ्यावरती प्रेम नाहीये. सईचं लग्न झालंय, तिचं प्रेम तिच्या नवऱ्यावरती आहे फक्त. पण सई खूप प्रामाणिक मुलगी आहे रे. ती तिच्या माणसांना कधीच दुःख देणार नाही आणि कधी धोकाही देणार नाही. तो का असा हट्ट करून बसलाय? मान्य कर की सई तुझी कधीच होऊ शकत नाही. आई बस झालाय. आई तू शांत बस झालाय आता. मी तुला आधी सांगितलं की सई माझी आणि माझीच ते फक्त. माझीच चूक झाली रे. की लहानपणापासून तुझे हट्ट पुरवत गेले. तुझ्या कोणत्या गोष्टीला मी नाही म्हटलंच नाही. अरे मला वाटलं होतं थोडा मोठा झाल्यावरती काहीतरी समज येईल, पण नाही. तुझ्या स्वभावाचा विचित्रपणा वाढतच गेला. तू मला सईबद्दल सर्व गोष्टी सांगायचा रे, आणि त्यावर मी वेळीने विश्वास पण ठेवला. मला वाटायचं की तिचंही तुझ्यावर प्रेम आहे, आणि असं वाटायचं की जबरदस्तीने तिचं लग्न लावून दिले दुसऱ्या बरोबर. पण नाही, तसं काही नाही विक्रम. अरे लग्न झालेल्या मुलीच्या असं मागे लागणं म्हणजे पाप आहे, पाप आहे. आई पाप नाहीये. अगं तुला कळत का नाहीये आई? माझं सईवर खरंच प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. आणि कोणा एका व्यक्तीवर असं मनापासून प्रेम करणं, खरंच प्रेम करणं हे पाप नसूच शकतं. आई तुला कळत कसं नाहीये? विक्रम, तुला कुठल्या शब्दात समजावू मी? पण सईचा नाच सोडून दे रे. तिला आता तरी तिला सुखाने जगू दे. अगं आई, तिचं सुख आहे माझ्या सोबत असण्यातच. तुला कळत कसं नाहीये? अगं आई, सई अल्लड आहे, तिला ह्या गोष्टी कळत नाही ग आई. पण मी आहे ना, मी आहे, तिला व्यवस्थित समजावीन आणि ती सुद्धा समजून घेईल ह्या गोष्टी. मी तिला ना अगदी व्यवस्थित समजावीन की देवाने ना तिला तिला माझ्यासाठीच बनवलंय. आई ती समजून घेईल. आई नक्कीच समजून घेईल. ऐक माझं खरंच. आई अगं तू ते दूध ठेवलंस ना तापवायला? हो. माझ्यासाठी आणशील प्लीज? प्लीज आण ना थोडं. आता प्लीज. हा मॅडम बोला. तू मूर्ख आहेस का रे? तुला कळलं नाही त्या सईने तुला ट्रॅप केलं आणि तरी तुझ्या लक्षात नाही आलं? इतकं प्रेमात कोणी आंधळं असतं का? मॅडम हे बघा, जे झालंय ना ते झालं. मॅडम मी जे काही होऊन गेलं ना त्याचा विचार नाही करत. जे भविष्यात पुढे करायचंय ना कायम मी त्यावरच फोकस करतो. उगाच इंटेलेक्च्युअल नको बोलूस. सूट नाही होत तुला. आणि गोष्टीचा विचार केला काय नाही केला काय त्याचे परिणाम तर भोगावेच लागतील ना. मला खरंच कळत नाहीये त्या मुलीवर तुझं प्रेम आहे, तिच्याशी तुला लग्न करायचंच आहे, तर थोडं गप्प बसायचं ना. सगळं खरं खरं सांगायची काय गरज होती? मॅडम अहो, तुम्ही हे सगळं ऐकवायला फोन केलाय का मला? मॅडम हे बघा, आधीच माझं एकतर खूप डोकं सटकलं. तुम्ही आता पुन्हा पुन्हा मला लेक्चर नका देऊ. लेक्चर देत नाहीये, वॉर्निंग देते. या सगळ्यात माझं नाव कुठेही येता कामा नाही. नाही येणार.
तुला ना कळत नाहीये विक्रम, तुझ्या या मूर्खपणामुळे आपण अजून 10 पावलं मागे गेलोय. त्या सईकडे तुझ्या विरुद्ध प्रूफ आहे आणि आता देवांशलाही कळलंय की या मॅटरमध्ये सईची काही चूक नाहीये, ती दोषी नाहीये. त्यामुळे आता उद्या तो सईला आमच्या घरी परत आणतोय. नाही, काही झालं तरी मला ती सई या घरात परत नकोय. काही कर, पण ती या घरात परत येता कामा नये. नाही पोचणार मॅडम. सई माझी आहे आणि तिला माझ्याकडे परत यावंच लागेल. आय होप या वेळेला तुझे बोलतोयस ते खरंच करून दाखवशील. अरे देवा, ऐकू कंबरड मोडलं. ही बॉक्कटवाली बाई आहे ना, हिचं काय करावं काही कळेना. काही मस्त पहाटे पहाटे साखर झोपेत होते, छान स्वप्न पडत होतं माझी लेक जहागीरदारांच्या घरची राणी झालीये. आम्ही दोघी मायलेकी अशा मस्त सोफ्यावर बसलोय, अशा नोकरांना ऑर्डरी विल्डरी सोडतोय. एवढ्यात आला इथं कपकन. काय तर म्हणे सई घरी परत येते. आता सई घरी परत येते बाई, तर तिला घरी परत येण्यापासून कसं थांबवायचं याचा विचार कर ना. माझ्याबरोबर कशाला मीटिंग करायची. एरवी तर किती बाई मी हुशार, किती बाई मी हुशार अशी पिपाण्या वाजवत असते. आणि असं काहीतरी डोका लावायची वेळ आली की माझीच आठवण येते बरोबरीला. मी तर नोकर आहे का हिची. माझी लेक हिच्या घरी नांदवायची नसती ना तर हिला जराही भाव दिला नसता. काय माहित भावानी कधी येते. हो बाई, शैतान का नाम लिया और शैतान हाजिर.